छत्रपती संभाजीनगरच्या एमजीएम रुग्णालयातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर आणि एमजीएम रुग्णालयातील डॉक्टरांची ती ऑडिओ क्लिप आहे। नेमकी ती ऑडिओ क्लिप याच्यासाठी आहे की कळमनुरी विधानसभेतील येडूत गावातील एक पेशंट त्या ठिकाणी गेला होता आणि तो पेशंट जे आहे ते डेंगू या साथीच्या रोगाचा तो पेशंट होता आणि तोच पेशंट जे आहे ते याच येडूत गावातील या कुटुंबातील ते पेशंट होता। मित्र खरं आता येडूत गावामध्ये पोहोचला। ह्या त्याच येडूत गावातील एक परिवारातील सगळे लोक आहेत आणि दुसरीकडे बघायला गेलं तर पेशंट आता त्या ठिकाणी आराम करतोय। नेमकं प्रकरण असं होतं की याच रुग्णाचं जे आहे ते तब्बल 6 लाख रुपये बिल केल्याचा आरोप होते। नेमका आरोप काय आहे, बिल 6 लाख रुपये कसं झालं हे आपण त्याच पेशंटचे मामा आहेत आपल्या सोबत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। खरं तर नेमकं प्रकरण काय होतं सगळं? नेमकं सर आमचं ना आमचा पेशंट 30 तारखेला आम्ही तिथं ॲडमिट केला। ॲडमिट केल्याच्या नंतर आम्ही सुरुवातीला डिपॉझिट 30,000 रुपये करा म्हणले। आम्ही 30,000 रुपये सुरुवातीला डिपॉझिट केलं आणि नंतर आमचा पेशंट त्यांनी आयसीयूमध्ये घेतला। आयसीयूमध्ये पेशंट आमचा एक 11 दिवस होता। 11 दिवसानंतर तसं आम्ही रोजच्या रोज त्यांनी डिपॉझिट भरायला सांगत होते, 20,000 भरा, 30,000 भरा, 40,000, त्या पद्धतीनं आम्ही डिपॉझिट भरत गेलो। आणि मग आम्ही ते पेशंटला जे IVIG इंजेक्शन आम्ही बाहेरून आणले। ते 10 ते 12 इंजेक्शन आम्हाला लागलेत आणि इंजेक्शन ते 1.5 लाख रुपयाचे जवळपास आम्ही बाहेरून आणले आणि अदर मेडिकल बाहेरून आणले 1.5 लाख, जे की डॉक्टर त्या रेकॉर्डिंग म्हणतात की आम्ही ते इंजेक्शन तेच इंजेक्शन आहे। हां, तेच इंजेक्शन आहे। ते आम्ही स्वतः बाहेरून आणले ते आणि अदर मेडिकल सुद्धा आम्ही बाहेरून आणले आणि हॉस्पिटलचे चार्जेस 2,80,000 हॉस्पिटलचे चार्जेस झाले। त्याच्यामध्ये आम्ही 1,80,000 रुपये चार्जेस हॉस्पिटलच्या रोजच्या रोज भरलेत। हे त्याचे बिल आहेत रोजच्या रोज जे डिपॉझिट केलेले आहेत आम्ही। आणि त्याच्यानंतर डिस्चार्जच्या वेळेस त्यांनी सांगितलं की 85,000 रुपये तुम्ही एक भरा आणि डिस्चार्ज करा। मी त्या पैशाबद्दल त्या घरी बोललो तर घरी पैशाची मॅनेजमेंट होत नव्हती। मग घरी पैशाची मॅनेजमेंट होत नसल्यामुळे मी आमदार साहेबाची मदत घेतली आणि त्यांना फोन केला। त्यानंतर आमदार साहेब त्यांना बोलले की पेशंटकडे पैसे नाही आहेत सध्या, त्यांना तुम्ही डिस्चार्ज करून द्या। पण ते म्हणले की पैसे भरल्याशिवाय डिस्चार्ज होत नाही। मग आम्हाला साहेबांनी फोन केल्याच्या नंतर 11 वाजता डिस्चार्ज झाला, रात्री 11 वाजता। आणि पेशंटला सुट्टी किती वाजता झाली? पेशंटला सुट्टी सायंकाळची केली होती त्यांनी 5:30-6च्या दशात मी सरांशी बोललो होतो। सर म्हणले पेशंटचा डिस्चार्ज झालाय। त्याच्यानंतर प्रोसेस 11 वाजेपर्यंत चालली आणि 11ला मग आम्हाला 11 ते 11:30च्या दशात डिस्चार्ज मिळाला। मेडिकल किती लाखाचं झालं होतं तुमचं? मेडिकल आमचं इंजेक्शन IVIGचे जे आहेत ते इंजेक्शन 1.5 लाख रुपयाचे झाले आणि अदर मेडिकल 1.5 लाख रुपयाचे झाले आणि हॉस्पिटल बिल 280 झालं होतं। म्हणजे 3 लाख आणि 180 तुम्ही अगोदर भरलेले, 4,80,000 रुपये रक्कम भरले का तुम्ही? हां, आम्ही मेडिकल बाहेरून आणले पूर्ण, म्हणजे 3 लाख रुपये बाहेर गेलेत आमचे आणि हॉस्पिटलला आम्ही आतापर्यंत 1,80,000 भरलेत। अच्छा, अजून 80 द्या अशी मागणी होती? हां, अजून 85 रुपये 85,000 बॅलन्स तुमचं बाकी आहे असं त्यांची मागणी होती। बरं, काय मग आता काय वाटतं नेमकं, ही लूट झालेली आहे वाटते का तुम्हाला? काय वाटतं नेमकं? लूट कसं आहे, लूट या पद्धतीने आहे की बॅलन्स खूप वाढत आहे एकदम। ICU चार्जेस जास्त वाटलेत, बाकी पण काही चार्जेस आहेत, जे ग्लुकोमीटर जे असे काही चार्जेस आहेत ते एक्स्ट्रा चार्जेस वाटलेत आम्हाला याच्यात। काय मागणी असणार आता सरकारकडे तुमची एक शेतकरी म्हणून? एक शेतकरी म्हणून एवढीच मागणी आहे की प्रत्येक हॉस्पिटलवर सरकारने लक्ष द्यावं की नेमकं रुग्णांकरिता कोणत्या फॅसिलिटीज काय पैशाच्या याने लागायल्यात, म्हणजे किती कोणत्या टेस्टचे काय पैसे घ्यायलेत याच्याकडे जरासं लक्ष द्या। निश्चितच हे जे पेशंट आदित्य नावाचा पेशंट होता, त्या पेशंटला डेंगूची ताप आली होती आणि डेंगूची ताप आल्यानंतर त्यांनी संभाजीनगरच्या एमजीएम रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं। खरं तर एमजीएम रुग्णालयामध्ये जे आहे ते 11 दिवस तर ट्रीटमेंट घेतली। 11 दिवसाच्या ट्रीटमेंटनंतर तो रुग्ण बरा झाला, मात्र त्या रुग्णाचं 11 दिवसामध्ये तब्बल 6 लाख रुपयाच्या जवळपास बिल जे आहेत ते रुग्णालयाने केलं। खरं तर हे खाटेककाना म्हणायचं की रुग्णालय, अशीच परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन सायनाथसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, येडूत, हिंगोली।